आशियाना तेरा साथ मेरे है ना, ढूंढते तेरी गली मुझको घर मिला। आबुदाना तेरा हाथ मेरे है ना, ढूंढते तेरा। म्हणजे लाडक्या आर्यन आणि आयुषच्या फर्स्ट बर्थडे पार्टीची सुरुवात कधी होते या सगळ्यांची आतुरता तुम्हाला लागलेलीच असेल आणि ती आतुरता लवकरच संपणार आहे. एक थोड्याच वेळात आपल्या लाडक्या जोडीची म्हणजेच आर्यन आणि आयुषची इथे एंट्री होणार आहे. सध्या जोरदार टाळ्या झाला पाहिजे सगळ्यांनी. आजच्या बर्थडे पार्टीला आपण सुरुवात करणार आहोत. नाही पण आज तुम्हाला बोलावं लागणार. तर आत्या मला सांगा की आर्यन आणि आयुषचा अर्थ काय सांगायला आवडेल? आत्या आधी लाजून घ्या. एकदा आत्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अत्यंत छान अशा नाचतात त्या. मला सांगा आत्या ही नावं ठेवते तर काय वाटतं तुम्हाला दोघांचं नावाबद्दल काय सांगाल? छान नाव आहे. कशावरून ठेवले? दोघांचं काम कसं ठेवलं? आई आणि बाबांचं. अच्छा मला सांग आज कोणाचा बर्थडे? आर्यन आणि आयुष. अच्छा मग तू त्यांना कसं विश करशील? हॅपी बर्थडे. मला की कोणाला? आर्यन आणि आयुष. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कितवी जातो तू? थर्डला जातो. स्कूल मध्ये तू काय म्हणजे हुशार आहे की कसं आहे? म्हणजे अभ्यास करतो की नाही? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान हसतो तो. अभ्यास करतो की नाही? बोलता नाही येत. यांच्या मातोश्री कुठे आहे? तुम्ही पण लाजावले. ठरवलंय का आज बोलायचंच नाही? अच्छा इकडे येऊ. पण तुझं नाव? अर्णव. ओके आज कोणाचा बर्थडे? आर्यन आणि आयुषचा. तू कसं विश करणार त्यांना? हॅपी बर्थडे. ये होईना बा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तो लवकर विचार करत होता की माझ्याकडे माईक कधी येतो. कोणत्या स्टँडर्ड मध्ये तू? 4. अच्छा कुठल्या स्कूलला आहे? हॉरायझन अकॅडमी. हुशार असता म्हणजे अभ्यास करतो का तू? हो. की फक्त मारामारा? नाही. पक्का? हा. मुलांना तू मारतो की मुलं तुला मारतात? कोणीच कोणाला नाही मारत. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस. सो मला सांगा इथे डान्स कोणाकोणाला आवडतो त्यांनी हात वरती करा. ओके आणि येस आपण एक काम करू. गर्ल्सची एक टीम ठेवू आणि बॉईजची एक टीम ठेवू. ठीक आहे? तुला येत हे दोघं तुला शिकून देते. त्याला पाहिजे सगळ्या बच्चा पार्टीसाठी. कम ऑन. व्हेरी गुड. कम ऑन. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. जम्प करू शकता. कम ऑन. चॉकलेट्स पाहिजेत ना? कम ऑन. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. जम्प केली तुम्ही तरी तुम्हाला प्राइज मिळेल. तुम्ही फक्त हसत राहा. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम येस. आता तुम्हाला मी एक टास्क सांगणार आहे. नमनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय तुम्ही भेटलंच नाही? कोणी दिलं नाही तुला?
चालतील. हो व्हेरी गुड. येस किती उभे राहा, वरती उभे राहा. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कम ऑन. येस. सो व्हेरी गुड. येस. आता तुम्हाला जायचंय आणि जरी आले नाही तरी ओळख घेऊन यायचे मग मला. कम ऑन गो फास्ट. जा. मम्मी कुठे तुमची? दोन्ही मातोश्री उठल्याशिवाय येणार आहे मी मम्माला पण है ना, कारण आज बच्चा पार्टी म्हणजे आपल्याला आले पाहिजे. दोघांपैकी एक जरी मेंबर मिस झाला तरी तो टास्क मधून तुम्ही आउट होणार. ओके आर यू गाइस रेडी? फर्स्ट टास्क साठी तुम्ही रेडी आहात? ओके. सो तुम्हाला टास्क आहे लेट्स टेक अ सेल्फी विथ. सुन लो. लेट्स टेक अ सेल्फी विथ बलून. कम ऑन. तुमच्या मेंबरला पण द्यायचंय. मेंबरला पण द्यायचंय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. श्लोकची मुले आणि श्लोक भेटे आले. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. ह्या ग्रुपला एक पॉइंट मिळेल कारण श्लोक सगळ्या रजा आलाय पण दोघं आलेत का त्याच्यामध्ये? येस व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. ओके. सो नेक्स्ट टास्क आहे लेट्स टेक अ सेल्फी विथ चेअर. कम ऑन गो फास्ट. कारण यु नो आपण मस्त आज एन्जॉय करायला आलो आहे तर एनर्जी तुमच्या सगळ्यांमध्ये पाहिजे. येस. सो आता लास्ट टास्क आहे. तो टास्क आहे कृपया आपल्या साड्या सांभाळा. ठीक आहे? येस. लेट्स टेक अ सेल्फी विथ बर्थडे बॉयज. आलेला आहे. येस. दोन्ही ग्रुप सगळ्यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि लास्ट टास्क आता तुम्हाला आहे इथे फोटोग्राफर्सची टीम उभी आहे. ठीक आहे? तुम्हाला 1 बाय 1 इथे जायचंय. समोर तुमच्या पेअर सोबत म्हणजे तुमच्या बर्थडे पार्टी सोबत एक युनिक पोज द्यायची फोटोग्राफर्सला. ठीक आहे? ज्याची युनिक पोज असेल ते इथे विनर असतील. ओके आर यू गाइस रेडी? सो आपण इथून सुरुवात करूया. 3 2 1 कम ऑन गो. तुमच्या पेअर सोबत जायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी. कम ऑन. कहा निकल जाता है ऑफिस प्रेजेंटेशंस कॉलिग्स. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. युनिक पोज द्यायची. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. कम ऑन. अरे बलून. नेक्स्ट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. येस. सो तुमच्या सगळ्यांसाठी एकदा तुम्ही स्वतः जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. कम ऑन. येस. थँक्यू सो मच. आणि प्लीज हॅव अ सीट. तुमच्या सगळ्यांची गिफ्ट पेंडिंग आहे. हॅन्डसम बॉयज आर्यन आणि आयुष. मी सांगतो. टाळ्या झाल्या पाहिजे. कम ऑन. टाळ्यांचा आवाज आला पाहिजे.
आणि त्यांचा पहिला वाढदिवस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण इथे साजरा करतोय आणि आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे की नक्की ते दोघांचं इथे डे कसा जातो, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे. आपण आजीचं तर ऐकलं, पण आता त्याच्या मम्मी पप्पांचं पण आपण ऐकून घेऊ. तर येस, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की 2 ट्विन्स तुम्हाला झालेले आहेत. येस, तर त्यांच्या दोघांची जबाबदारी किंवा त्या दोघांना सांभाळण्याची ड्युटी जास्त कोण चांगलं पार पडतं? कोण? मला असं वाटतं आई ही जी असते तीच मोस्ट ऑफ दिवसभर सांभाळत असते. येस, सो तुम्हाला सेकंड क्वेश्चन असा आहे की सगळ्यात जास्त दोघांपैकी कोण त्रास देतं? आयुषसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, म्हणजे आर्यन शांत आहे. येस, आणि सगळ्यात जास्त आयुष त्रास देतो. बट समजा आयुष समजा एखादी खेळणी घेतली खेळायला आणि ती आर्यनला आवडली आणि आर्यनने थोडा आवाज केला, तू घाबरून ऐकून घेतो. हा लहान आहे पण हा दहशत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस, आणि मला सांगा आर्यन आणि त्यांना घेतलंय सेम ऑलमोस्ट सगळे सेमच असतात. नाव काय काय? म्हणजे त्यांना बॉल घेतले प्ले करण्यासाठी पण सेम बॉल घेतले. ओके, तुम्ही काय सांगाल? त्यांचे जे सर्व अपॅरल्स आहेत, सगळे कपडे आहेत, ते पण मोस्टली आम्ही प्रयत्न करतो सेम घ्यायचे, पण ते शोधायला खूप डिफिकल्ट होतं, त्यामुळे शोधून खूप वेळ जातो. आणि दोघांची कधी भांडणं होतात का? हो, एखादी जर का म्हणजे आता एखादा टॉय घेतला ना तर त्याचा पण जास्त नाही हे मलाच पाहिजे. त्याला दुसरं टॉय तुम्ही सेम दिलं ना तरी पण त्याच्या हातात जे ते मला पाहिजे, तर याच्यावर खूप होतं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आर्यन हा आहे ना? अच्छा, आर्यन एक नाव तुम्ही त्यांचं ठेवलं, आर्यन आणि आयुष. असं डिसाईड करून आम्हाला जे आवडतं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कम ऑन. येस, सो यू गाइस रेडी फॉर केक कटिंग सेरेमनी? दोघं खूप जास्त हॅपी दिसतात. दोघं खूप जास्त हॅपी दिसतात आणि शांत आहेत. ओके, एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आर्यनने मोठ्यापणी काय व्हायला पाहिजे? त्याच्या इच्छेनुसार. नाही, असं नाही हा, आजीची पण इच्छा असते, असं थोडी. काय तुमच्या मते काय व्हायला पाहिजे? आपल्याला खूप आपल्या तर खूप इच्छा होता डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, नाही का? आणि आयुषने काय व्हावं? एक डॉक्टर, एक इंजिनियर. हो. इकडच्या नानीला आपण विचारू की काय वाटतं तुम्हाला, त्यांनी काय व्हायला पाहिजे? स्वतःला जे वाटेल ते त्यांनी व्हावं, त्यांच्या मनासारखं त्यांनी करावं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. कम ऑन. जिथे तुम्ही फिरायला गेलेले आहे, जरी जे मोस्ट स्पेशल आहे. हैदराबाद, बेंगलोर. ते जास्त स्पेशल महाबळेश्वर एकतर नंतर मैसूरला गेलो. आणि मला सांगा, आता ह्या दोघांना सांभाळायची जबाबदारी जी आहे तर ती फक्त तुम्ही घेतली की 50-50% आहे? 70-50 राहतात, म्हणजे 70-30 सॉरी. 70 कोण? ते पण करतात. घरी आल्यावर कम्प्लीट टास्क त्यांच्याकडे असतो. ओके, आणि मला असं वाटतं की दोघांपैकी दोघांना सांभाळण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहे? विषयच नाही त्याच्यामध्ये काही. अपेक्षा तर इकडे होती, पण ठीक आहे, ऍज युजुअल आईचाच रोल हा महत्वाचा असतो. पण दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस, सो यू गाइस रेडी फॉर केक कटिंग सेरेमनी? येस, नाही तिकडे. ओके, सो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण दोघं लाडक्यांचा, चिमुकल्यांचा, आर्यन आणि आयुषचा फर्स्ट बर्थडे इथे सेलिब्रेट करतोय. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची खूप जास्त गरज आहे. येस, सो इथे आपण काउंटडाऊन करणार आहोत. ओके, सो 3, 2, 1 and here we go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to dear one. Happy birthday to you.
तेनू पहली पहली बार वे होने लगा दिल बेकरार वे रब्बा मैनू की हो गया दिल जानिए मैं तेरा ही हो गया हो तेरे अगे पिछे घूमे सोहणिया जदों तेरे हथ चुम्मे सोहणिया मिठा मिठा जी हो गया दिल जानिए हाय मैनू की हो गया मैं दिल तेरे कदमां च रखा ढोलना मैं तेरे अगे अखियां ना चक्का ढोलना जे तेरे ते रब विचों तकना पए ते फिर मैं तेनू ही तक्का ढोलना तू जदों तेरी जुल्फां नू खोलिया मेरे कोलों गया नहीं जे बोलिया मेरी तू कमी हो गया दिल जानिए ऐ मैनू की हो गया सूरज तारे हमसे परे ले जाइए मैं तेरी तू मेरा और नहीं कुछ चाहिए ये महल मुनारे सूरज तारे हमसे परे ले जाइए मैं तेरी तू मेरा और नहीं कुछ चाहिए आइए जी आइए मेरे पास इतना आइए नजरें मिला के मेरे हाथ चूम जाइए ओ मैनू ऐसा नशा चढ़ा दे ढोलना जो सीधा मैनू रब ना मिला दे ढोलना हो जग दियां नजरां बुरियां ओ सिर उत्तों मिर्चा करा दे ढोलना ओ तेरे जैसा यार किथे होवे वे जो रोंदियां दे जख्मां नू धोवे वे तू जानियो नदी हो गया दिल जानिए हाय मैनू की हो गया किरण दादा अच्छा किरण दादा आणि या प्लीज कम ऑन लवकर लवकर यायचे पुढे यायचे कम ऑन आपण बर्थडे येणार नाहीये लवकरात लवकर यायचंय श्रद्धाताई पूजाताई त्रिवेणी राजश्री किरण काचोडे एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे येस आणि ही तुमची बेबी गर्ल ओके सो मला सांगा लग्नाला किती वर्ष झाली 5 वर्ष झाले आणि 5 वर्ष म्हणजे तोंडावर त्यांचं चेहऱ्यावर हास्य दिसतंय याच्यावरच आपण समजू शकतो की खूप चांगलं चाललंय हो ना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे याचा पण इकडे येऊया किती वर्ष झाली लग्नाला 7 वर्ष तर सगळ्यात जास्त बच्चा लग्न तुमचं कोण सांभाळतात तुम्ही सांभाळतात की तुम्ही सांभाळतात मी दोघे पण नाही आजी बाबा जास्त सांभाळतात आजी बाबा सगळ्यांना जोरदार टाळ्या झाला पाहिजे आणि महत्वाचा प्रश्न मग तुम्ही एवढं काय करता मी हाऊसवाईफ आहे शेतीची कामं करताना संध्याकाळी झोपायला येते एकदा जोरदार टाळ्या म्हणजे एकदम टेन्शन फ्री जर लाईफ कोणाचं असेल तर या दोघांचं हो ना जॉईंट फॅमिली आमची ना आमच्यापर्यंत येत नाही एवढं इतकं आनंदी आहात ना तुम्ही टेन्शनच नाहीये बिलकुल आता इकडे येऊया आपण येस तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली 6 वर्ष वाटत तर नाहीये बघून एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे येस सो मला सांगा की आतापर्यंत दोघांनी सोबत कोणती कोणती मूव्हीज बघितल्या लास्टचा पुष्पा बघितला आहे एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे म्हणजे असं आपण समजूया पुष्पा आणि तुम्ही त्यांची श्रीवल्ली येस तर पुष्पा बघितला तर सगळ्यांना डायलॉग ऐकायला नक्की आवडेल तर एखादा जर डायलॉग
फॉर पुष्पा 2. झुकेगा नहीं. आवाज अजिबात आला नाही, तरी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस, नेक्स्ट तुम्हाला विचारते की लग्नाला किती वर्ष झाली? 13. ओके, दोघांनी कधी एकमेकांना प्रपोज केलाय? म्हणजे अजिबात नाही, काहीच नाही. ओके, म्हणजे हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस, आणि बेबी गर्ल आहे की बेबी बॉय? बेबी बॉय पण आहे आणि बेबी गर्ल पण आहे. मग दोघांना सांभाळण्याची जबाबदारी कोण लवकर सांभाळतो चांगला? आणि तुम्ही शॉप बिजनेस. पर इतना पैसा कहाँ लेके जाना है सर? कभी बच्चों के रखने का है. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस, आणि तुम्हाला किती वर्ष झाली सर लग्नाला? ओके, आणि मला सांगा सर, आणि येस, तुमच्या मुलांना सगळ्यात जास्त कोण सांभाळतो, तुम्ही की सर? तुम्ही काय करतात सर? किती एकर शेती? 10 एकर. हे बघा, पैसा सगळं काही नसतो सर. शेती करून पैसा थोडा येतो. मग काय काय आहे तुम्हाला सांग? शेती करून झालं सोबत आणि मुलांसोबत वेळ स्पेंड करता होतो कधी? संध्याकाळी. मला सांगा, कधी शाळेत सोडवायला गेलेत का? गेलोय. चांगल्या जबाबदारी पार पडतात. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. येस, आता तुमच्यासाठी एक टास्क असा आहे की ब्लो करायचे, फोडायचे नाहीये. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. Come on. हे कुठे ते? ओके, जेव्हा म्युझिक स्टॉप होईल तर किती ग्रुप केले तुम्ही? 3 ना? येस. तर आपला बलून सेव्ह करून ठेवायचा आहे, यु नो, आणि ज्यांचा बलून लास्ट पर्यंत सेव्ह झालेला राहील, म्हणजे बाकीचे तुम्हाला काय करायचे? फोडायचे. आपला बलून सांभाळून ठेवायचा आहे. ओके, आर यू गाइज रेडी? 3, 2, 1, कम ऑन. डान्स डान्स.